तर मित्रांनो, आज आपलं औषध मारायचं काम आहे. आमची पेशंट आज आमच्या बरोबर येणार आहे. आमचं ज्ञानदेवा सुद्धा आहे. तर आज आमच्या ज्ञानाचं बऱ्याच दिवसातनं शाळेत जायचं ठरलेलं होतं, पण औषध माराय मकला नळी धरायला त्याच्यामुळं जरा थांबव. कुठं जाणार आहे? 8 दिवस राहिली त्याचं काय नाही ना, आता जावं वाटतंय शाळेत. हा, मग आता तुला सांगितलं मग 8 दिवस का दप्तर आवडलं नाही तो? 8 दिवस झालं तर का कोणतं सर खवायचं ते? मला सरांचा फोन आला, लिजिम चालू आहे म्हणलं. राहिली का म्हणलं सर मला म्हणलं आधी. मग मी म्हणलं अगोदर लिजिम चालू आहे म्हणल्यावर ना ती काय म्हणते, मी लिजिम मध्ये नाही, नुसती शाळेत बसते वाका वाका करत. आणि बरं आजच बरं जा वाटतंय काम म्हणल्यावर ना. नाही सर, मला सरांनी सांगितलंय लिजिम संपूर्ण गुरुवारी तर शुक्रवारी तयार राहा. तर रामकृष्णारी मित्रांनो, आज आमचं नियोजन कामाचं जरा बदललेलं आहे. कुट्या काढायच्या जरा आता बंद करायचं. आज जरा औषधाच्याच फवारणी घ्यायचं ठरवलं आहे. तर आज आम्ही आमच्या मक्यावरती औषध मारणार आहोत. ही बघा आमचा प्लॉट आहे थोडा बारका. इथं एक 10 गुंठ आहे आणि डाळिंबीच्या पलीकडे साईडला एक 1.25 एकर आहे. तर आमचं STP जे आहे ना, तो बागेच्या बरोबर मध्ये आहे. एक 600 फूट नळी असल्यामुळे आम्ही इथूनच सगळं औषध फवारणी करतो. चालू करायला मुलगा नसल्यामुळे मला स्वतःलाच चालू करून परत त्या गणाकडं पळावं लागतंय. मित्रांनो, असंच करावं लागतं. तर चला आता मारायला चालू करूया. तर 2 ठिकाणी प्लॉट असल्यामुळे मित्रांनो, नळी जरा थोडी इकडं वाढावं लागते आपल्याला. तिकडचं झालं मारायचं, आता इकडं मारायचं आहे. इकडचा प्लॉट आपला असा आहे. एकरभर मग काय सगळी मिळून बरे आहे का? मग काय बसायचं का वाढायचं मारायचं लगेच ना. तर मुलींना झाली गडबड, शाळेत जायचं आहे. हे कसं आहे, त्या विजयाला औषध मारायचं लय वेळ आहे. बाग कशी मारते बघा, बघ अने कशी आहे माझी वाकीन. कष्टाळ आहे तो आपल्या पुरी नाही, कष्टाळ एकदम मस्त. कसं मारते बघा, भारी मारते का नाही. आणि आमची मकाचा प्लॉट कसा आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मित्रांनो, विजयानं आपल्याला औषध माराय मदत करून शेवटी विजयानं शाळेत जायचा 8-10 दिवसातनं निर्णय घेतलेला आणि ती चाललेली आहे. पप्पा, शाळेत गेल्यावर सरांना सांगा बरं का, फक्त आजारी दे म्हणून घरी राहायचे. हे तसलं खोटं मी बोलत असतो काय? तो काय माझ्या कामासाठी टाळते होय काय? तुझी 8 दिवस राहिली होती तुझ्या कारणानं. काम राहिली सांग तुम्हाला. आजारी होती व कुठं आजारी होती? हे का बास काय बोल नका. काम राहिली जाऊ दे मग, कोण काय मारते का फसफीस देतोय बघतीस मग. उगदी शाळेत लेजून सोला हो का त्यांच्याकडे बघत बसण्यापेक्षा म्हणलं होतं घरी अभ्यास करत बसाव. हा, तुझे तू तिकडे काय मी सांग, पण मी सांगणार नाही. नाही खोटं बोलणं जमत नाही आपल्याला. तुझं तू तिकडे निस्तर काय करायचं कर, हान दी मारू दी, मला काय घेणं